हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागामधील ड व ड ची पदे बाह्य स्रोतांद्वारे भरणार आहेत. असा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि खरंच तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि समाज माध्यमावर तो जी आर फिरत आहे. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की आता सार्वजनिक आरोग्य विभागाची नवीन जाहिरात येणार की नाही. तर तोच संभ्रम तुमच्या मनातला दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे. तर जर तुम्हाला TCS PYQP घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विकत घ्या. याच्यामध्ये आत्तापर्यंत 155 पेपर दिलेले आहेत. अजूनही भरपूर पेपर अपलोड होणार आहेत आणि फी फक्त 300+ GST आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे पेपरसुद्धा यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत. तर सर्वात आधी एक लक्षात ठेवा, हा जो जी आर आहे ना, हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा नाही तर DMERचा आहे. म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि आयुष मंत्रालय यांचा आहे. त्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा जी आर आहे, या मथळ्याखाली जे समाज माध्यमावर मेसेज फिरत आहे ना, तोच मुळात चुकीचा आहे. तर DMER भरतीच्या संदर्भात आहे, ज्याची भरती आता 2025मध्ये झालेली आहे, की वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या आधिपत्याखालील संस्थांमधील वर्ग 3 तांत्रिक व अतांत्रिक, वर्ग 4 संवर्गातील नियमित रिक्तपदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोताद्वारे भरण्याबाबत. आता ही DMRमध्ये वेगवेगळे कॉलेजेस वगैरे आहेत. तर कोणत्या कॉलेजमध्ये किती पदं भरायची आहेत त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. जसं की या ठिकाणी पहा, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, याच्यामध्ये ची प्रयोगशाळा तंत्रज्ञ, किरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आणि ची अतांत्रिकमध्ये कनिष्ठ लिपिक अशी ती पदं आहेत. तर हे DMERचं आहे, ते मी आधी तुम्हाला स्पष्ट करतो. त्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि ही तात्पुरत्या स्वरूपात भरली जाणार आहे DMRची पदंसुद्धा. त्यामुळं जे विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिरातीची वाट पाहत आहेत, त्यांनी टेन्शन घेऊ नका. या जी आरचा आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीवर कोणताही परिणाम होणार नाही आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात कधीही कोणत्याही लवकरच प्रसिद्ध होईल, कारण त्याची प्रोसेस चालूच आहे. तर लवकरच सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध होईल. तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की हा जो काही जी आर आहे ना, याचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीवर काही परिणाम होणार नाही, कारण मुळात हा जी आर DMERचा आहे आणि हे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोताद्वारे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये भरती केली जाणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरची भरती केली जाणार आहे. तर हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती आणि तुमचा डाऊट क्लिअर करायचा होता. त्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभागाची तयारी करत असाल तर बिनधास्त तयारी चालू राहू द्या. जाहिरात कधी पण येऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि हा जी आर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला जो विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर हा जी आर उपलब्ध करून दिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.